नमस्कार, मी प्रतीक्षा कुलकर्णी कलाकारीच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी घेऊन आलेले आहे TLM मीन्स टीचिंग लर्निंग मटेरियल। बऱ्याचदा असं होतं की स्कूलमध्ये मुलांचे प्रोजेक्ट्स येतात आणि मराठीच्या प्रोजेक्टमध्ये काय करावं नेमका याचा प्रश्न पडतो आणि याच मुद्द्याला अनुसरून मी काही मराठीचे TLMs तयार करणार आहे, टीचिंग लर्निंग मटेरियल। बाय द वे ॲज अ पॅरेंट्समधून तुम्ही तुमच्या मुलांना हे घरीसुद्धा लावायला लावू शकता। हे TLMs जे उदाहरणार्थ आठवड्यांचे दिवस मुलांना लक्षात राहत नाही किंवा लिहिताना बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी आपण जर हे असे अडकवून ठेवले ॲज अ प्रोजेक्ट स्वरूपात तर ते मुलांना जाता येता सतत दिसतं। जसं एखादं नियमावली असते की येथे थुंकण्यास मनाई आहे, तर लोक बरोबर तिथे थुंकत नाही आणि लोक त्या नियमावलींचा वापर करतात। त्याचप्रमाणे हे सतत डोळ्यासमोर राहिले तर मुलांना त्या लिहिण्याची, वाचण्याची व ते दिवस लक्षात राहण्यासाठी सवय होते। आता हे टीचिंग लर्निंग मटेरियल जे असणार आहे ते मराठी विषयाशीच रिलेटेड असून प्रथम मराठी भाषा आणि तृतीय मराठी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त असेल। तर आज आपण आठवड्यांच्या दिवसाचं TLM बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे निरुपयोगी असा पुठ्ठा जो पार्सल बॉक्सेसला येतो, त्यानंतर क्राफ्ट पेपर, मार्कर पेन, फेविकॉल, लेस आणि कात्री। चला तर सुरुवात करूया आपण TLM। तर मी हे असे एक साधारण 20 ते 21 सेंटीमीटरची पट्टी कापून घेतलेली आहे पुठ्ठ्याची। अशा आपल्याला टोटल 7 पट्ट्या बनवायच्या आहे आणि 8वी पट्टी हेडिंगसाठी, शीर्षकासाठी। तर तुम्ही बघू शकता मी सेम साईजच्या या 8 पट्ट्या कापून घेतलेल्या आहे कात्रीच्या सहाय्याने। आता आपल्याला यावर पेपर स्टिक करायचा आहे। तुम्ही यासाठी क्राफ्ट पेपरचाही वापर करू शकता आणि हवे असल्यास चार्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता। हा एक पूर्ण क्राफ्ट पेपर आहे, यामध्ये 2 स्ट्रीप कव्हर होतील, 2 पट्ट्या आपल्याला कव्हर करता येतील। असे आपल्याला साधारण 4 क्राफ्ट पेपर लागणार आहे। मी याला क्राफ्ट पेपर स्टिक केलेला आहे, तुम्ही चार्ट पेपरसुद्धा यूज करू शकता। क्राफ्ट पेपर हा कट करायला सोपा जातो आणि तसंच म्हणजे आपल्याला परवडतो सुद्धा। चार्ट पेपर मोठा असतो त्यामुळे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की तो आडवा तिडवा कट होऊन जातो आणि मग नुकसान होतं। त्यापेक्षा जे सोपं आहे ते करणं बेटर आहे। दुसरी पट्टी चिपकवून घेतलेली आहे, दुसरी पट्टी तयार केलेली आहे क्राफ्ट पेपर लावून। आता येलो आणि पर्पल हे कॉम्बिनेशन पेपरचं छान दिसतं, त्यामुळे आपण 2 किंवा 3 रंगामध्ये पण कॉम्बिनेशन करू शकतो। ते डिवाइड करायचं की आपल्याला किती पट्ट्या बनवायच्या त्यानुसार। याचप्रमाणे आपण बाकीच्या पट्ट्या सुद्धा बनवू शकतो। तर मी या 8 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत, एक शीर्षकाची आणि बाकी 7 दिवसाच्या 7 पट्ट्या। आता याला आपण लेसने जोडूया आणि या पट्ट्यांमध्ये हा जो भाग आहे हा खुला आहे, हा रंगीत सेलो टेपने बंद करायचा, म्हणजे याला एक रेडीमेड बॉर्डर सुद्धा तुम्हाला मिळून जाते। ही बाजू आपण आता या कलर सेलो टेपने बंद करून घेऊया, म्हणजे एक आपल्याला रेडीमेड बॉर्डर मिळेल। उरलेला भाग हा कापून घ्यायचा। आता आपण पुढच्या प्रक्रियेकडे वळूया। आता याला आपल्याला लेस लावायचे अडकवण्यासाठी आणि पुढे आपण याच्यावर दिवसांचे नाव आणि शीर्षक लिहून घेऊया। ही लेस आपण आता मागच्या बाजूने जोडून घेणार आहोत। तिला आपण असा यू शेपमध्ये स्टिक करायची।
लेस स्टिक करताना काळजी एक घ्यायची की तिला एका टोकापासून सुरू करायचं, दुसऱ्या टोकापर्यंत न्यायचं, सेम ॲज इट इज त्याच्या बाजूनी थोडीशी गॅप सोडायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तशीच स्टिक करायची, ज्यामुळे ते पर्टिक्युलर अडकवण्यासाठी एक प्रकारचा वॉल पीस तयार होईल. या पद्धतीने मी ही लेस चिपकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की एक वॉल पीस तयार झालेला आहे 8 ह्याचं, आणि खाली कुठल्याही प्रकारची लेस सोडू नका, नाहीतर ते चांगलं दिसणार नाही. इथे एक वरच्या बाजूने एक गाठ द्यायची, ज्यामुळे ते अडकवल्यावर बॅलन्स करेल. आणि आता आपण याच्यावर शीर्षक लिहून घेऊया, आठवड्याचे दिवस किंवा आठवड्याचे वार, आणि खाली सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार याप्रमाणे सुरू करूया. सुरू आपण रविवारपासून सुरू करायचं. मित्रांनो, हे हायलाईट मार्कर आहे, तर हे यूज होणार नाही. या जागी तुम्ही व्हाईट बोर्डवर यूज करणारे जे मार्कर असतात त्या मार्करने सुद्धा करू शकता कलरवाल्या, किंवा तुम्ही वॉटर कलरचा वापर करून सुद्धा लिहू शकतात. तर मी इथे वॉटर कलरचा वापर करून लिहून घेणार आहे सगळ्या आठवड्याचे वार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आवडीच्या रंगानुसार तुम्ही ते तयार करू शकता, तुम्ही लिहू शकता. लिहिताना काळजी घ्यायची की पाणी सांडणार नाही आणि तुमचं जे बनवलेलं साहित्य आहे TLM आहे ते खराब होणार नाही आणि तुमचा प्रोजेक्ट खराब होणार नाही, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं होईल. आपण क्राफ्ट पेपरच्या ज्या पट्ट्या तयार केल्या होत्या त्यावर वारांचे नावं लिहून घेतलेले आहे, आणि तुम्ही बघू शकता की हे TLM एकंदर तयार आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार पेंटनी किंवा मार्कर पेननी करू शकता. आता या व्हिडिओमध्ये मी रविवार शेवटी लावलेला आहे, तर आपण सोमवारच्या जागी रविवारसुद्धा घेऊ शकतो. स्टार्ट रविवारपासून सुद्धा करू शकतो किंवा सोमवारपासून केलं तरी चालेल. तर आज आपण मराठीचं वारांचं TLM बनवलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि नवीन कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा.